कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर थायलंडच्या खूप छान अशा अविस्मरणीय आठवणी घेऊन आता आम्ही निघालो आहोत मलेशियाला. चला तर मग बघूया मलेशियामध्ये काय काय ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी आहेत ते. इथे 2 एअरपोर्ट आहेत. तर हे दुसरं एअरपोर्ट आहे जे जुनं एअरपोर्ट आहे, डॉन म्योंग इंटरनॅशनल. आम्ही शॉपिंग केली आहे त्यामुळे आम्हाला वॅट रिफंड घ्यायचा आहे, म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहे. आणि हे जुनं एअरपोर्ट आहे. तर मलेशियाची जी फ्लाईट आहे ती इथून आहे आणि जी पुणेहून आम्ही बँकॉकला आलो ते न्यू एअरपोर्ट होतं. त्यामुळे जर तुम्ही बँकॉकला कधी ट्रॅव्हल करत असाल तर लक्षात ठेवा की 2 एअरपोर्ट आहेत आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. आता आम्हाला भूक लागली सकाळी म्हणून आम्ही काहीतरी खायला आलो, पण सगळं नॉनव्हेज दिसत आहे. एक सँडविच मिळालं आम्हाला, आहे ना, व्हेज सँडविच मिळालं आणि मॅगी मिळाली. त्यांना म्हटलं आम्ही विदाऊट एग द्या, बघू आता कसं लागेल माहीत नाही. व्ह्यू बघा, एअर एशियाची फ्लाईट हीच आहे आमची एअर एशिया. आता आम्ही चाललो आहे मलेशियाला. आम्ही सकाळी ब्रेकफास्टला काही नाही मिळणार म्हणून ही बिर्याणी ऑर्डर केली होती फ्लाईटमध्ये. आणि कधी इतकं टेस्टी नसतं, पण हे छान आहे ना, प्रॉपर हैदराबादी बिर्याणी आहे, टेस्टी आहे. तिन्ही एकत्र आले, ढग, लँड आणि बीच. ओके. तर इंडियन्ससाठी मलेशियामध्ये विजा ऑन अरायव्हल आहे आणि तो फ्री आहे. तर तुम्ही कधीही मलेशियाला व्हिजिट करू शकता. आणि इमिग्रेशनच्या वेळी तुम्हाला हॉटेल, म्हणजे तुम्ही मलेशियामधले जे हॉटेल बुक केलेत ते तुम्हाला बुकिंग दाखवावं लागतं आणि शिवाय तुम्ही कंट्री कधी सोडणार आहे म्हणजेच नेक्स्ट फ्लाईटचं बुकिंग सुद्धा दाखवावं लागतं. 2 तासाची फ्लाईट होती आणि आता आम्ही आलो मलेशियामध्ये. इकडे जायच्या आधी, इमिग्रेशनच्या आधी हा एक फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. तर हा फॉर्म म्हणजेच इमिग्रेशन फॉर्म आहे मलेशियाचा. तर हा तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती. तर हा तुम्ही मोस्टली इंडियात असतानाच भरा, कारण तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो चालू असला पाहिजे, कारण तो तुमचा जो ऑफिशियल मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला तो कोड येतो. म्हणून ऑलवेज बेटर की तुम्ही आधीच भरा. एअरपोर्टमधून बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही ग्रॅब शोधलं आणि ग्रॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करून ग्रॅबवरूनच आम्ही कॅब बुक केली आणि निघालो आमच्या हॉटेल. आणि जर तुमच्याकडे सामान खूप असेल तर तुम्ही ग्रॅब करताना 6 सीटरची जी ग्रॅब आहे म्हणजे कॅब आहे ती बुक करा. वा. आणि ही आम्ही आशुतोषनी रूम बुक केली आहे एकदम घाईघाईमध्ये, आधीची कॅन्सल करून. काय पण ठीक आहे रूम. इकडे वॉर्डरोब आहे, सगळं आहे, टीव्ही आहे, छोटासा सूट आहे, हा सगळं आहे, ओव्हन पण आहे. चला उद्या आता ब्रेकफास्टला मॅगी बनवणार मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इथून ट्विन टॉवर दिसतंय. दिसलं का तुम्हाला? आणि हे खेळ टॉवर आणि हा ट्विन टॉवर. वा, मस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. आणि रूम पण छान आहे, छोटीशीच आहे पण सगळं आहे एका रूम मध्ये. टेबल, चेअर, एकच रूम आहे पण सोफा सेट सकट, डायनिंग टेबल सकट सगळं आहे की. रूम वाईट नाही. आता मागचं आपण हॉटेल होतं, किचन जरा बारकं एवढं. आज आम्हाला मस्त इथं हे मिळाली, काय मिळाली, मॅगी मिळाली. तर आम्ही मॅगी एन्जॉय करतोय आणि टीव्ही वरती आमचा एपिसोड लागलेला आहे तो पण एन्जॉय करत आहे.
थायलंडचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असतीलच अशी आशा करतो आम्ही. आणि थायलंडच्या नंतर आमचा सक्सेसफुल छान प्रवास थायलंड मधून झाला आणि इथं आज आम्ही आलेलो आहे मलेशियामध्ये. साधारण 2.5 तासाची फ्लाईट होती आमची आणि खूप छान प्रवास पण झाला. आणि विजा मलेशियाचा सगळ्यात महत्वाचा विजा फ्री आहे आणि विजा ऑन अरायव्हल आहे. त्यामुळे थायलंड आणि मलेशिया या 2 कंट्री तुम्ही कधीही करू शकतात आणि इकडे खूप सारे इंडियन्स पण तुम्हाला दिसतील. तर आजचा आमचा पहिला दिवस आहे मलेशियामधला आणि आता आम्ही चाललेलो आहे इकडे. तर इथे पेट्रोनस ट्विन टॉवर आणि केअर टॉवर आहे. तर या दोन्हीपैकी एक टॉवर आज आम्ही करणार आहे आणि त्याच्यासाठी आज स्पेशल गेस्ट आहेत आपल्याकडे आणि आशुतोषचे फ्रेंड आहेत ते आणि त्यांच्यासोबत आज आम्ही तिकडे जाणार आहे आणि बहुतेक आम्ही आज तिकडेच डिनर करू. बरोबर आहे ना? तर बघूया, आम्ही सगळं शेअर करूच तुमच्यासोबत. तर चला, आम्ही एक्साइटेड आहे ना तुम्ही पण? चलो. आणि आम्ही आता आलेलो आहे हे बरोबर जो ट्विन टॉवर मधला जो ब्रिज आहे तिथे. वाव, louder. Here is my friend Jason and his beautiful wife Pukai. We both are here. Hi. So they are the Malaysia and here you can see the twin tower here. Twin tower here, yeah. So Jason, could you please say something about this twin tower and how do you feel in Malaysia? What do you do here? So this is the 42nd floor we are right now at the bridge. Okay. So this is at the twin tower. So you can see there's a tower here. This is the tower 2 where we came from. On the opposite side we have tower 1. And if you look around here, this is the city center, the skylight of Kuala Lumpur. Okay. You have a public bank building on the right in front there. And then you have a highway over there. And you can see many buildings around the KL skyline. And if you walk around to the other side, you see here we have the KLCC Park. Okay. Where there's a fountain show right now. You can see the lights and the fountain. Wow. And there's a jogging track around there so people can go for jogs around the area. And again, you know, too many towers around the area. I don't even remember the names of all of them. So yes, welcome to Malaysia. So what is this twin tower for? So the Twin Tower is actually a Petronas Twin Tower. It was built back in 1998. Okay. And currently it's being used by Petronas as their corporate office. So most of the floors are occupied by Petronas and some of the floors by other oil and gas operators. Okay. Would you like to add something? No, just that this is the bridge that we stayed here just now. If you go back to your picture earlier, you will see a little bridge in between those two buildings, and here we are now. Yeah. If you go to the middle, you're able to take a video from the top there and you can see both the towers from the roof here. जबरदस्त. आणि इथे आम्ही बरोबर मध्ये आलो तर मध्ये किती हा सेंटर आहे आणि तिथून असं वाटतं दोन्ही बघू शकतो बघा.
आपण बरोबर ब्रिजच्या मध्ये आहे आणि इथून बरोबर दोन्ही टॉवर दिसत आहेत. इकडे घेतलं की तुम्हाला राईट दिसेल आणि या बाजूला घेतलं की लेफ्ट दिसेल. याच पेट्रोनस टॉवरच्या 57 फ्लोअरला अनएक्सपेक्टेड अशी मस्त यम्मी आणि टेस्टी पार्टी आम्हाला यांच्याकडून मिळाली. खूप सुंदर असं छान डिनर इथं आमचं झालं. Of my Jason, look at this. It is fully automatic. Even you don't have to open the doors, and it's perfect. Look at, see, this fully automatic. The doors will open automatically. Just show. No, even he can open. Okay. Okay, perfect. Okay, and if you just come here nearby, you see the inside is awesome. From the back. You can just look at this. Oh, one second. It's fully automatic. You can control from the driving seat. Just try again. Perfect. In front? In front. You can see full control with the person who is driving the car. Look at this. Is i7 BMW XT drive. Okay. Now we just see a little bit inside. Okay, I show you something. Okay. You will see the lounge here, the seat. Can be bent until The seat can be okay. seat can be it's called lounge position. So this thing will be decline and lift the leg up. Okay, perfect. You see here, it has the massage inbuilt inside. You can start the massager and you can get the massage. That's the beauty of the BMW. And you see the interior. Look at this. You see here, it's completely fully made such a way that you can take a full massage and you can sleep even, semi-sleeper. That's awesome. If you see here, the beauty of this. We call it lounge position. Recline. So you decline it and it's so nice. Yeah. And you start the massage and you can just enjoy the massage. Okay, let me That's set the beauty. its seat position back. Okay, look at this. Why people go for BMW? So here's a chance to see BMW. Any other feature, hidden feature? We have the Sky Lounge. Hey BMW. Hey BMW. Activate the expressive mode. Oh my God! You can see this. Here is a roof. You can see the beauty of the roof. In this car also you have the virtual car in the front. So you can see how the car is. So we can see 3 doors is open now. If I open the signal, you can see. Okay, you can see the entirely full car. You can see here. Yeah. How his car and then my son should be here. He like this all the things. Yeah. If you turn on the hazard light, the whole thing will turn red. Okay. It's like night mood, huh? Yeah. As per your mood. Okay. Okay, so this is the car from Jason BMW. Like 500 something horsepower. So now let's go back to Ashutosh. Go. Go this way. Slowly. See here, enough space. You see here, magic of this. And this also has the auto drive. So you don't need to drive the car. Oh my God, look at this. This is another feature. Yeah. It's autopilot mode, like the plane has. It will run with the marking on the road. Yes. Correct? Yeah, the road should be properly marked and car will work. You can see, no hands on the wheel. To the right. 2, 3. You see, oh my God. I failed out. Oh my God, it's horsepower, 500 horsepower. Yeah, 500 plus I think. You just saw, you just like,
your flight goes up, you just like that. Take off mode. Look at this. You see the take off mode of this? Within the 4 seconds, it reaches more than 100. Oh my god. That's a really awesome picture I've seen. Fly Nightclub in the mix. Jake Van and Skeletor. Head. So you see there is a digital screen in front here. Yeah, okay. And it will automatically Yes. detect and it will Yes. pause automatically. Yes. Oh. And also I have a virtual AR for the camera. So if you don't want to look outside, you can drive from here. That's beauty. You can see here, you can drive from inside without looking outside even though. You can see exactly where is my car positioned. This car too many gadgets. Very hard to drive. Too many gadgets. This is what? Just This is a This is, gearbox. just the gearbox. rear Yeah. gearbox. The control for this. So we go here. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मलेशियाच्या नेक्स्ट सिरीजमध्ये. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.